नाशिकमधील संदीप फाउंडेशनच्या 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते। इगतपुरी तालुक्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडलेल्या आहेत। झारवड इथं 2 तर दुगारवाडी धबधब्यावर 2 विद्यार्थी बुडालेले आहेत। बुडालेल्या विद्यार्थ्यांची कालपासून शोध मोहीम सुरू आहे। एकाला वाचवताना इतरांनी उडी घेतली। खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडलेली आहे। संदर्भातली अधिकची माहिती प्रतिनिधी किरण ताजने देत आहेत। किरण, अतिशय दुःखद अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे। पर्यटनासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने कशा पद्धतीने घाला घातला हे या ठिकाणी दिसून येत आहे। प्रामुख्यानं एक जण पाण्यात उतरलेला होता, त्याचा खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला आणि त्याला वाचवण्यासाठी तिथे ज्या वेळेला पाण्यात उतरले त्यावेळेला त्यांचा देखील या सगळ्या याच्यामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाहीये, शोध घेतला जातोय। आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून बचाव कार्य केलं जातंय, मदत कार्य केलं जातंय, मात्र अद्यापही त्याला यश आलेलं नाहीये। जीवरक्षकांची जी मर्यादित उपलब्धता आहे त्यामुळे देखील शोध कार्यामध्ये अडचण येत असल्याची माहिती मिळते। रात्री उशिरापर्यंत हे शोध कार्य सुरू होतं, मात्र अंधार असल्यानं हे जे शोध कार्य सुरू होतं त्याला यश येताना दिसत नव्हतं आणि सकाळी पुन्हा एकदा या शोध कार्याला सुरुवात करण्यात येणार आहे। मात्र एकूणच 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीसाठी।